नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत की पानगळा तो कशा पद्धतीने उलटवून घ्यायचा आणि त्याच्यावरती खूप सिंपल पद्धतीने आपण डिझाईन तयार करणार आहोत. म्हणजे ज्या आपल्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत, सुरुवात करत आहेत, तर त्यांना अगदी सुरुवातीला कशा पद्धतीची डिझाईन करावी जेणेकरून त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स यावा त्यांना आणि कॉन्फिडन्स जाऊ नये ह्यासाठी सिंपल पद्धतीनं खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीनं मी डिझाईन तयार करायला शिकवणार आहे. अगदी साधी आणि सोपी डिझाईन आहे आणि तुम्हाला पटकन जमणार आहे ही डिझाईन. तर आता आपण लगेच सुरुवात करूया वेळ न वाया घालवता. तर अगोदर पानगळा उलटवून घेऊया आणि नंतर मी पुढे सांगते काय करायचं. तर बघू शकता हे मेन कापड आहे आपलं. ह्याच्यावरती मी पानगळा असा कट करून घेतलेला आहे. तर बघू शकता असा तर व्यवस्थित आपल्याला पिन्स लावून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित पिन्स लावून घ्या. सगळ्या बाजूने एक 2-3 बाजूने लावून घ्या म्हणजे जेणेकरून ते सरकणार नाही. आणि आता आपण 1/2 इंच अंतर ठेवून टीप मारून घेणार आहोत. तर शिस्तीत असा टीप मारून घ्या. गळा तयार करताना घाई गडबड करू नका. तर आता आपण हे कटिंग करून घेऊया आणि उलटवून घेऊया. थोडंसं याला कट्स मारून घेऊया 2-3 ह्या साईडपर्यंत. जिथं आपली पानगळ्याचा आकार चालू होता ना तिथपर्यंत असं आपल्याला थोडं बारीक अशी कट्स मारून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपल्याला उलटवून घ्यायचा आहे हा गळा. अगदी उलटवण्याची पद्धत खूप सोपी आहे. डिझाईन करायच्या वेळेस नुसतं तुम्ही गळा उलटवून जरी घेतला न कॅनव्हास लावता तरी सुद्धा खूप सुंदर आणि खूप फिनिशिंग सगळे आपला गळा तयार होतो. तर थोडंसं हाताने व्यवस्थित असं त्याला शेप देण्याचा प्रयत्न करा. आणि अस्तर वरती दिसू नये, पूर्ण अस्तर आतल्या साईडला गेलं पाहिजे. तर आता आपण दाब टीप मारून घेतलेली आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला सर्व बाजूने अगोदर टीप मारून घ्या व्यवस्थित. जे आपलं एक्स्ट्राचं कापड आहे टीप मारून झाल्यानंतर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे जे एक्स्ट्राचं झालेलं आहे ना ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे. तर बघू शकता हे अशा पद्धतीने आपला पानगळा तयार झालेला आहे. आपण नंतर जरी गळ्याला डिझाईन करून झाल्यानंतर मग नंतर टक्स घेऊन पट्टी जरी लावली तरी सुद्धा चालू शकते. तर आता आपण काय करणार आहोत ते मी तुम्हाला सांगते. तर ही बघू शकता ही मी पट्टी म्हणजे ही अशी पूर्ण पट्टी मी लॉंग कट करून घेतलेली आहे. मध्ये मी जॉईंट दिलेला आहे. आपल्याला अशा प्लीट्स घ्यायच्या आहेत आणि त्याची आपल्याला सुंदर डिझाईन इथे
बनवायची आहे. तर त्यासाठी मी किती इंच रुंदीला कापड घेतलेलं आहे तर बघू शकता. हे घेतलेलं आहे मी 3.25 इंच रुंदीला. आणि लांबीला तुम्ही अंदाजे घ्या, म्हणजे प्लीट्स जेवढ्या तुमच्या गळ्याची उंची आहे ना त्याला अंदाज घेऊन तुम्ही तेवढं कापड घ्या, म्हणजे जेणेकरून प्लीट्स व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि गळ्याला पूर्ण आपण छान अशी प्लीट्सची डिझाईन करणार आहोत. तर आता काय करायचं आहे, आपल्याला असं फोल्ड करून घेऊन अशी पूर्ण टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित एकसारखं असं आतल्या साईडला टीप मारून घ्या, म्हणजे सरळ कापड आतल्या साईडला आहे, वरती जे आहे ते उलटं कापड आहे. आणि तुम्ही सुईनं किंवा तुमच्याकडे अशी जर तार वगैरे असेल तर त्यानं तुम्ही हे पूर्ण उलटवून घ्या. तर आता मी असं सरळ करून घेते. तर बघू शकता तुम्ही, मी उलटवून म्हणजे सरळ केलेलं आहे आणि दोन्ही साईडला मी दाब टीप घेतलेली आहे, म्हणजे जेणेकरून ते फुगणार नाही. हे असं पूर्ण प्लेन पट्टी तयार केलेली आहे, म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर दिसेल आणि आपल्या प्लीट्सही खूप छान येतील. तर आपण आता प्लीट्स घालायला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, 1 इंचावरती किंवा अर्ध्या इंचावरती तुम्ही मार्किंग करून घ्या सगळीकडं आणि त्या हे ना प्लीट्स घाला, किंवा तुम्हाला जर अंदाजे शक्य होत असेल तर अंदाजे घाला. पण जर प्लीट्स घालताना प्रॉब्लेम येत असेल तर 1-1 इंचावरती मार्किंग करून मग तुम्ही प्लीट्स घालायला सुरुवात करा. तर आता मी इथे प्लीट्स घालून घेते. एक अर्धा इंचावरती, म्हणजे अर्धा इंचाची अशी मी प्लीट्स घातलेली आहे ही, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित एकसारख्या येऊ देत, म्हणजे कमी जास्त अशा प्लीट्स करू नका. म्हणजे काय होतं मग कमी जास्त झालं तर ते चांगलं व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे एकसारख्या येणं फार गरजेचं आहे. अगदी शिस्तीत असं करून घ्या. तर आता बघू शकता कशा छान अशा आपल्या प्लीट्स झालेल्या आहेत, एकसारख्या व्यवस्थित अशा आलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण गळ्याला असं इथं ह्या लावून घ्यायचे, म्हणजे ही जी आपण फ्रिल तयार केलेली आहे ना प्लीट्सची, ती आपल्याला पूर्ण गळ्याला लावून घ्यायची आहे. तर चला आपण ती कशा पद्धतीनं लावायचं ते मी दाखवते. तर जिथं आपल्याला अर्धा इंच वरती धरायला लागतं तिथून थोडंसं सोडा, जेणेकरून ते फार जाड होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं अंतर सोडून मग टीप मारायला सुरुवात करा. तर आपण आता बघू शकता तिथं पूर्ण आता शेवट करून आपण टीप मारून घेतलेली आहे. तर बघू शकता कशी छान अशी आपली फ्रिलचं हे झालेलं आहे, म्हणजे पूर्ण आपण पानगळ्याला व्यवस्थित फ्रिल लावून घेतलेली आहे. हवं तर तुम्ही वरून लेस पण लावू शकता ह्याला, किंवा छोटे छोटे अशी मणी पण लावू शकता, जेणेकरून तुम्हाला जे योग्य आणि जे छान वाटतं, अट्रॅक्टिव्ह वाटतं त्याला तुम्ही जोडू शकता.
तर खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीनं प्लेट्सची डिझाईन आपण नक्की बनवू शकता. सुरुवातीला या सिंपल डिझाईन बनवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला डिझाईन अवघड जर असेल तर आपल्याला सुरुवातीपासून जर सोप्यापासून सुरुवात केली तर अवघड जाणार नाही. आणि ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप अट्रॅक्टिव्ह, खूप छान दिसते आणि खूप सोपी आहे. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.